आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूप गरजेचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रस्ट मी ऑन दिस. एवढंच ना मॅडम, कशाला टेन्शन घेताय? त्या पत्रकारांसमोर नाही का आपण बोललोच की तुम्ही उगाच टेन्शन घेताय, आपण करू समजा, टेन्शन घेऊ नका. ट्रस्ट मी तारा, यू कॅनॉट बी सो कॉन्फिडेंट. ओके, म्हणजे असा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवून चालणार नाहीये उद्या. कारण उद्या जी माणसं येणार आहेत त्यांना कन्व्हिन्स करणं खूपच महत्वाचं आहे. आणि हात खाली कर. तू उद्या आराध्या म्हणून त्यांच्या समोर असणार आहेस. ते आज जर्नलिस्ट आणि पोलिसांना पटलं याचा अर्थ यांना पटेल असं नाही. कारण ही जी माणसं उद्या येणार आहेत ना, त्यांनी आराध्या बरोबर काम केलंय. डे टू डे बेसिसवर तिच्यावर उठलेत, बसलेत, खाल्लंय, यु नो. सो त्यांना माहिती आहे आराध्या नक्की कशी आहे. सो त्यांना कन्व्हिन्स करणं तेवढं सोपं नाही आहे. मग ऑफिसमधली माणसं आहेत, त्यांच्याशी जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये बोलायचं. आय मीन आता ते आपले मॅनेजर असणार आहेत मिस्टर देशमुख. ते ऑफकोर्स तुला खूप चांगलं ओळखतात. सो ते आल्याबरोबर म्हणतील हॅलो आराध्या, हाव आर यू डुईंग. मग तू म्हणायचं आय एम फाईन मिस्टर देशमुख, हाव आर यू डुईंग, यु नो, व्हॉट वुड यू लाईक टू हॅव. मॅडम 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 थांबा की. माहिती आहे ना तुम्हाला आपलं इंग्लिश 10वी पर्यंतच आहे. असं फटाफट सांगाल तर कसं कळाल? ओके ओके, आय अग्री. एक काम करू, इथे ये, इथे उभी राहा. घाबरू नकोस, आम्ही सगळं शिकवू तुला. हात खाली करायला सांगितलंय ना. असा हात ठेव, असा हात ठेव, थोडा वर घे. राईट, असा पदर असतो की नाही आपला, हा, त्यामुळे असंच उभं राहायचं. ओके. इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप एलिगंटली इंग्लिश बोलायचंय. ओके. आता ते बसतील तुझ्या समोर आणि म्हणतील हॅलो आराध्या, हाव आर यू. तर तू उत्तर द्यायचं आय एम फाईन. हाव आर यू डुईंग. व्हॉट वुड यू लाईक टू हॅव. बोल. काय म्हणणार? अगं काय परीक्षेला बसलोय का आपण. छान बोल ना. आय एम फाईन. आय एम फाईन. नाईस नाईस. हाव आर यू डुईंग. काय म्हणणार? हाव आर यू डुईंग. हाऊ आर यू डुईंग. व्हेरी बॅड. ऐक जरा नीट ऐक. ओके. असं लाघवी बोलणं असतं ना, तसं बोलायचंय. हाव आर यू डुईंग. हाऊ आर यू डुईंग. कवितेचं पाठांतर नकोय ग. जरा नीट ऐक ना, आम्ही कसं म्हणतोय ऐक ना जरा. हाव आर यू डुईंग. हाऊ आर यू डुईंग. माझा असा र ऐकू येतोय का ग. हाव आर यू डुईंग. हाऊ आर यू डुईंग. लवली. बस खाली बस. इथे बस, इथे बस, इथे बस. आता सगळं इंग्लिश आपण पुन्हा रिवाइज. उद्या साडी नेसणार ना. साडी जसं बसतात, पाय खाली. एलिगंटली. व्हॉट डिड आय से. असं ग्रेसफुली बसायचं. ऑफिसची मंडळी असणार की नाही. आणि इंग्लिश. ओके. मिस्टर देशमुख विचारते. What will you have? What will you have? Nice. Nice. हे नाही म्हणायचं शेवटी. Anyway, forget that. Okay. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट. उद्या व्हॉट विल यू हॅव म्हटल्यानंतर ते म्हणतील चहा कॉफी वगैरे. तर असं धपाधपा जाऊन स्वतः चहा कॉफी घेऊन यायचं नाहीये. मग कोण आणेल मॅडम. घरात नोकर माणसं असतात की नाही आपल्या. अमृता आहे की नाही, तिला सांगायचं, मग ती घेऊन येणार. ती असं टेबलवर ठेवणार. मग त्यातलं असं एक कप उचलायचं आणि असं द्यायचं. कसं. प्लीज हॅव इट. प्लीज हॅव इट. नाईस. ही आराध्या आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न चाललाय वाटतं. नाही ठीक आहे,
श्रेयस भाऊजींना ही आराध्या नाहीये हे पटो व ना पटो, पण ही आराध्या नाहीये हे जर जगाला पटलं तर माझा मार्ग एकदमच सोपा होईल. हॅव इट. ओरडू नकोस. आपण प्रेमाने खायला देतोय की नाही, मग कसं म्हणतो, प्लीज हॅव इट. हॅव इट. इट नाही ग, हॅव इट. हॅव इट. गुड. जमतंय की मॅडम. हे तू नको ठरवूस, हे आम्ही सांगणार ना येते की नाही ते. ट्रस्ट मी तारा, यू कॅनॉट बी सो कॉन्फिडंट. ओके, ट्रस्ट मी ऑन दिस. उद्याची ही मीटिंग खूप महत्वाची आहे. बी रेडी तारा. तुझा उद्याचा दिवस आराध्या बनण्याचा शेवटचा दिवस असेल. करू की मॅडम? हे असं नाही बोलायचं. कसं बोलायचं? करेन ना मॅम. हॅलो मिस्टर देशमुख. हाऊ आर यू डुईंग? आय एम डुईंग फन. नाही, अशी असते की ती साडीमध्ये. आता जमत. आय एम डुईंग फाईन. Fine. I'm doing fine. Trust me. Hello, Mr. Deshmukh. How are you doing? I am doing fine. Trust me. जमते. Hello, Mr. Deshmukh. How are you doing? I'm doing fine. काय गे तारे, एकटीच काय बडबडती? लिडबीड लागली की काय? अगं तो सण तोंडावर आलाय, घराची साफसफाई करायला नको? आता आपण इथं राहतो म्हणल्यावर आपलं घर मानून साफसफाई करायला नको का? हा? अगं कसली साफसफाई घेऊन बसलीयस? मॅडमांनी आपल्याला लई इम्पॉर्टंट काम सांगितलंय. ट्रस्ट मी.